वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गोळेगाव रस्त्यावरील पुलाचे रखडलेल्या पुलासाठी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री ग्रामविकास संस्थेच्या कार्यालयात पारधी समाज आक्रमक। पुलाच्या खड्ड्यात पडून 4 पारधी समाजाच्या मुलाचा झाला मृत्यू। या प्रकरणी आक्रमक आंदोलन। 2 तास ठिय्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता यांच्या कार्यवाही करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। 2 तास पारधी समाज होता आक्रमक। 7 दिवसानंतर कार्यवाही न झाल्यास करणार रास्ता रोको आंदोलन। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गोळेगाव पारधी बेड्यालगत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुलाचं बांधकाम सुरू आहे। ते बांधकाम 2022 ला प्रशासकीय मंजुरात भेटलेलं आहे। 2 वर्षापासून बांधकाम प्रलंबित आहे। मोठमोठे त्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे। आज आम्ही घटना अशी घडली काही दिवसापूर्वी की एक पारधी समाजाचा रौनक पवार नावाचा पोरगा त्या ठिकाणी खेळत गेला आणि पाय घसरून त्याच्यामध्ये पडला, तो जागीच मरण पावला। यापूर्वी सुद्धा 3 घटना अशा घडल्या की लहान पोरं खेळत जाऊन त्या गड्ड्यामध्ये पडून मरण पावले। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुलाचं बांधकाम चालू आहे तिथं पारधी बेडा लागत असताना यांना जर तांत्रिक अडचणी होत्या कामाच्या तर काम सुरू करायला नको पाहिजे होतं, खड्डे करायला नको पाहिजे होतं। 4 पोरं मरण पावल्यानंतर या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने साधी शाश्वती घेण्याकरता त्या कुटुंबाची परिवाराची भेट घेण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी कोणी आलं नाही। म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 150 परिवार पारधी समाजाचे आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आणि आमची हीच मागणी आहे। 2 तास झाले आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय की आम्हाला 7 दिवसाच्या आत त्या सदरचं पुलाचं बांधकाम चालू झालं पाहिजे तातडीनं आणि सोबतच त्याच्यावर चौकशी समिती बसून या प्रकरणाला जे दोषी अधिकारी आहेत ते संबंधित त्या दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कंत्राटदारावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण लहान पोराच्या जीवितास धोका निर्माण केला आहे। कंत्राटदार असतील, त्या कामावरचे शाखा अभियंता असतील, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। याची मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखी कार्यकारी अभियंत्यांकडून भेटणार नाही आणि उद्याच्या उद्या पुलाचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून एक कॅबिन सोडणार नाही। आम्ही याच ठिकाणी ठिय्या मारून बसणार आहोत।